तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडून। संजय, काय अधिक अपडेट आहेत? नक्कीच छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की हे आंदोलन क्रांती चौकात करण्यात येत आहे। या ठिकाणी हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। त्यांची जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन चालूच असणार अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मुख्य दोनच मागण्या आहेत। पहिली मागणी आमची अशी आहे की राज्यसेवा मुख्य ही जो आमच्यावर अन्याय झालेला आहे तो न्याय हवा आहे आम्हाला। आणि दुसरी आमची मागणी अशी आहे की 45 दिवस राज्यसेवा मुख्य पुढे गेली पाहिजे आणि कंबाईनच्या जागा तब्बल 2 वर्षानंतर जाहिरात आलेली आहे, तब्बल 2 वर्षानंतर, आणि एकदम तुटपुंच्या जागा दिलेल्या आहेत। तर त्या आम्हाला जागावाढ हवी आहे। कंबाईनसाठीच्या सगळ्याच ज्या संवर्गाच्या जागा त्या जागावाढ आम्हाला कंबाईनसाठीच्या हव्या आहेत। एवढ्या आमच्या मागण्या आहेत प्रमुख। का पेच कशामुळे निर्माण झाला? तुम्हाला आंदोलन का करावं लागतंय? सर, जे आयोगाकडून काही गफलत झालेली आहे जागांच्या बाबतीची। PSIच्या जागा 441ची मागणीपत्र गेलेलं आहे, पण ॲक्च्युअल ॲडमध्ये 216 जागा आलेल्या आहेत। तर हा कंबाईन पूर्ण वर्गासाठीचा अन्याय झालेला आहे। तर ह्या अन्यायासाठी आम्ही इथे आज आंदोलन करतो आहोत। आणि राज्यसेवा मुख्यचा जो ACBC आणि EWSचा जो घोटाळा झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही आज इथे आंदोलन करतो आहोत। नक्कीच, तर विद्यार्थी ही आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत। धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी।